या सामन्यानंतर आपण दुसऱ्या फेरीतल्या सामन्याला सुरुवात करणार आहोत. राकेश आणि सचिन जोडी पाहतोय खेळपट्टीवर आहे. पहिले षटक टाकण्याच्या तयारीमध्ये गोलंदाज इशाऱ्यातील सामन्याला सुरुवात होताना यस जयसच्या हातात चेंडू आहे आणि सलामीचा बॅटर जर पाहिला पण राकेश पहिला चेंडू खोल टप्प्याचा चेंडू होता. ड्राईव्ह केलाय पाहतोय आपण लॉंग ऑफ बाउंड्री लाईन कडे अतिशय वेगात चेंडू गेला होता. फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती सुरुवात करतोय राकेश. एका सिंगलने टीमचं खातं उघडल्या गेलं आणि स्वतःच अकाउंट ओपन करतोय एका धावेने. खेळण्यासाठी आता मात्र क्रमांक 2चा बॅटर पाहतोय आपण सलामीचा सचिन. चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय कल्याण ग्रामीण जर विचारला आपण निलेश शेलार साहेबांचा संघ पाहतोय. खेचून मारलाय, कडक मारलाय, कडक केडी के कडक अप्रतिम लाजवाब षटकार. काय क्लास फटका पाहिला आपण. आकुटप्या चेंडू होता, बॅकफुटला गेलाय सचिन आणि चेंडू बॅटचं योग्य मिलन आणि योग्य मिलन जर झालं तर त्याचा परिणाम गोड होतोय आणि त्याच प्रकारे पाहतो की हा षटकार ठोकलाय अप्रतिम. अजून एक धमाका पाहतोय. उंच चाललंय चाललंय चेंडू स्कोरलेच्या वरतून आलाय हा षटकार. पाहतोय आपण या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांच्याशिवाय स्पर्धा होऊ शकत नाही. नंदगावचा विकासाचा जर विचार केला आपण माजी सरपंच आदरणीय अनंता शेलार दादांचं शुभ आगमन होताना या साहेब आपण व्यासपीठावर, तसेच माजी उपसरपंच आदरणीय गजानन शेलार साहेबांचं शुभ आगमन झालंय व्यासपीठावर. या स्पर्धेचे आधारस्तंभ आहेत आमचे. दादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दरम्यान सचिन नावाचा वादळ गोंगावटे मैदानाच्या आतमध्ये काय कमालीचे 2 फटके. एक स्लॉक स्वीपचा फटका होता, त्यानंतर जो पहिला खेळला होता तो पुलचा फटका. पॉवरफुल हिटिंग करताना सचिन इज अ ग्रेट ग्रेट बॅटर. यावेळेस पात्र अजून एक षटकाराची तिगडी पाहायला मिळते. लगातार तिसरा आलाय हा षटकार. बॅटिंग करतोय, तोडफोड बॅटिंग कशाला म्हणतात हे करताना इथे मात्र सचिन नावाचा हा बॅटर. कमालीचे 3 फटके सलग 3 चेंडूवर 3 बिग 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 षटकार पाहायला मिळालं. पुढचा चेंडू काय होईल आणि अजून एक धमाका. हा पण जाईल 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 जाईल. स्कोरलेखच्या वरतून आलाय हा लगातार 4थ्या बॉलवरती 4था षटकार. टेनिस बॉलला लिंबू बनवते, लिंबू 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 बनवते. ज्या प्रकारे हवाई फायर चेंडू पाहतो आकाशामध्ये लिंबू सारखा दिसतोय. छोटा छोटा आकाराचा हा बॉल. काय घणाघाती बॅटिंग करतोय. कोई तोड नहीं है इस बैटर का. खिलवाड़ करते हुए गेंदबाज के साथ. यानंतर ठाकूर ठाकूरपाड आणि विनिंग संघ जो ठरेल त्या टीम दरम्यान सामना असेल. यावेळेस पाहता चांगला चेंडू होता. टर्न केलाय चेंडूला, स्क्वेअर लेगकडे 1 धाव. फक्त आणि फक्त सचिन दिमागाचा वापर करतोय. खऱ्या अर्थाने या बॉलला सुद्धा बाहेर पाठवू शकला असता, पण स्ट्राईक त्यांच्याकडे त्याला ठेवायची आहे. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या तब्बल पाहतोय आपण 26. अतिशय अप्रतिम हाय क्वालिटीची बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण.
यानंतर जो सामना असेल कारण की थोडासा फेरबदल करण्यात आलेला आहे. चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र गोवेली ठाकूरपाडा या टीम विरुद्ध फाईट करेल. गोवेली ठाकूरपाडा टीमने कुठं जायचं नाहीये. विनंती असेल की आपण सहकार्य करायचं आहे कारण की अध्यक्ष महोदय सुद्धा आपण पाहतोय या असोसिएशनचे लाडके अध्यक्ष निलेश दादा यांचं क्रिकेटवर खूप मोठं भरपूर प्रेम आहे. तर क्रमांक 2चा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज शैलेश केडी चेंडू सोपवले. चला शैलेश आपण सराव थांबवायचे कारण की सचिनला आपल्याला चेंडू टाकायचे आहे. जो आकर्षक टोलेजंग बॅटिंग सध्या तरी करतोय या वादळाला कोण थांबवेल. विकेटची आवश्यकता आहे जर पाहिलं आपण मानिवली टीमला. फ्लेकचा फटका हवायचा आहे पण क्षेत्ररक्षक प्रयत्न करत नाहीये. खऱ्या अर्थाने चांगल्या बॅटरचा शील्डसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. चेंडूची वाट पाहिली आणि त्या बॉलवरती मात्र एक सिंगल इथं कंप्लीट करतोय बॅटर सचिन. व्यक्तिगत 4 चौकारांनी 4 षटकारांनी जर पाहिलं आपण 26 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय आणि टीमची धावसंख्या जर पाहिली आपण 27. सज्ज होताना गोलंदाज राऊंड द विकेट मारा करतोय. यावेळेस मात्र समोर राकेश एक या धावसंख्येवर बॅटिंग करतोय पण मी कुठं थांबणार आहे. माझं नाव पण राकेश आहे. काऊ कॉर्नरच्या वरतून चेंडूला भिरकावलंय षटकार. षटकारांची आतिषबाजी या मध्ये देखील आपण पाहतोय. मागील मध्ये देखील आपण गोलंदाजांचे कर्दनकाळ ठरले होते कारण की या खेळपट्टीचा विचार केला तर कालपासून अशीच फटकेबाजी आपण पाहतोय. हो इथे मात्र फुल टॉस चेंडू होता. आता बऱ्याच वेळानं गोलंदाज शैलेशच्या माध्यमातून हा डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकामध्ये जयेशने गोलंदाजी केली. त्याच्या अगेन्स्ट 4 षटकार आले. आता शैलेशला आपण पाहतोय 3 षटकार त्याच्या स्पेलमध्ये आले आणि आता धावसंख्या धावफलकावरती 45 जावा आपण पाहतोय. कमालीचं प्रदर्शन कमालीची स्पर्धा आपण पाहतोय. मॅच देखील तितकीच दमदार आहे. तो वडव्या बाटण्या ऑन साईडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतोय आणि तत्पूर्वी इथे एक धाव मिळेल. एका धावेने आता धावफलक जाऊन पोहोचते 46 या आकड्यावरती. मागील मध्ये आपण पाहिलं होतं तर 100हून अधिक धावा बनल्या होत्या आणि आता गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर विद्यमान अध्यक्ष निलेश भाऊ शेलार क्या बात आहे. आमचे योगेश दादा बनकरी यांच्या वतीनं निलेश भाऊ शेलार यांना विकेट्स हॅट्रिक साठी 11,111 रुपयाचं कॅश प्राइज लावण्यात आलंय. क्या बात आहे. अध्यक्ष साहेब गोलंदाजी करतायत. उपाध्यक्ष साहेब तिथे मॅच पाहतायत आणि कॅश प्राइज त्यांच्या वतीनं आले. योगेश शेठ बनकरी यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक घेतली निलेश भाऊ शेलार यांनी तर 11,111 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि एका ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेतले तरी सुद्धा 11,111 रुपयाचे ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. आमचे योगेश शेठ बनकरी देखील मॅचचा आनंद घेतात. पहिला चेंडू आणि इथे चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. पहिला चेंडूवरती षटकार.
शकत नाही परीक्षित, कारण की या चेंडूंचा विचार केला तर फक्त बॅट लावली की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. सेकंड इनिंग मध्ये मानिवली संघ देखील धावा बनवेल यात मात्र शंका नाहीये, परंतु इथे मात्र आता कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी चांगलीच होते आहे, परंतु बॅटला बॉल लावणं फक्त बाकी आहे, कारण की हवा देखील तितकीच आहे, आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल देखील कॅप्टन्स आहे. त्या अनुषंगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, कारण की कालपासून हे आपण समीकरण पाहिलंय आणि आता स्वतःवरती जबाबदारी घेतली आहे. हो, क्या बात आहे, गतीनं बीट केल्यात. आता चांगला चेंडू होता, क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर, हा देखील चौकार. अजय देखील पाहायला मिळतोय. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. आई गावदेवी चषक 2026 चा हा तरार आणि सध्याच्या घडीला विद्यमान अध्यक्ष निलेश भाऊ शेलार आणि ते फुल टॉस. असं वाटतं की चेंडूला फक्त बॅट लावली की अगदी चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि हा दमदार षटकार. कार येतोय आणि आता चांगली बॅटिंग देखील सुरू आहे. धावसंख्या 62 धाबा. हो, क्या बात आहे, आता गतीनं बीट केलाय. अगदी आपण पाहिला निलेश भाऊ शेलार अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. मागील चेंडू देखील चांगले होते, पण त्याच्यावरती षटकार चौकार आले, परंतु आता कुठेतरी बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केला. हा एक्सपिरियन्स आहे, अनेक वर्षांचा थोडासा सराव कमी आहे, परंतु गोलंदाजी चांगली होते. आता झेलची संधी, इथे झेल टिपलाय, क्या बात आहे, पहिला गडी बाळत आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी. जो ब्रेक तो हवा होता फलंदाज राकेशचा, ती विकेट्स निलेश भाऊ शेलार यांनी मिळवून दिलाय. फलंदाज बाद राकेश, बॅक टू द पवेलियन. मध्ये आलाय, विकेट्स तर आली आहे. चांगली गोलंदाजी निलेश भाऊ शेलार यांची राहिली आहे, कारण की सुरुवातीच्या दोन्ही गोलंदाजावरती आक्रमक आपण पाहिली होती. 26 धावा पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये 20 आल्या. या षटकामध्ये जरूर 2 षटकार एक चौकार आला, परंतु विकेट्स देखील घेतले. फक्त 16 धावा खर्च केल्यात आणि अंतिम चेंडू. हो, इथे मात्र पाहावं लागेल घडलंय काय, आणि फक्त स्विंग केला, क्षेत्ररक्षकाने केली चुकी आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फुलटॉस चेंडूवरती हा दमदार चौकार. षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 66 धावात. अजूनही धावा वाचवणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षकांनी चेंडू अडवणं गरजेचं आहे. या षटकामध्ये 2 चौकार आले, ते 2 चौकार जर वाचवले असते तर कुठेतरी धावा अजूनही कमी असत्या. आता गोलंदाज कुठला येईल हे देखील पाहावं लागेल, कारण की आता संधी असेल निलेश भाऊ शेलार यांना की अजूनही एक गोलंदाजी ते करू शकतात, कारण की चांगली गोलंदाजी केली त्यांनी देखील, कमबॅक केला आणि त्या अनुषंगाने आता गोलंदाजी ट्रॅकवरती दिनेशला गोलंदाजी दिले, कारण की जयेश आणि शैलेश थोडेसे महागडे ठरले होते. त्या अनुषंगाने कुठेतरी अंतिम षटकामध्ये निलेश भाऊ शेलार पुढच्या गोलंदाजी ट्रॅकवरती, त्यात मात्र शंका नाही आहे. ही रणनीती स्ट्रॅटेजी आता आखली आहे के एस जीवदानी मानवली या संघानं, आणि आता मात्र दिनेशवरती ही जबाबदारी आहे. धावसंख्या जरूर 66 आहेत. जरी 80 ते 90 धावा जरी झाले तरी सुद्धा धावा चेस होऊ शकतील, यात मात्र शंका नाही आहे, कारण की मानिवली संघाची फटकेबाजी देखील तितकीच चांगली आहे. चांगले चांगले बॅटर्स त्याच्यामध्ये आपण देखील पाहतोय. स्वतः निलेश भाऊ शेलार देखील चांगली फटकेबाजी करतात. शैलेश देखील चांगली फटकेबाजी करतोय. हो हो, लेन खेचली आहे. आता वेगावरती स्वार झालेत, कारण की जितक्या वेगाने आधीच्या दोन्ही गोलंदाजांनी गोलंदाजी केली त्याच्यावरती षटकार चौकार आले. त्या अनुषंगाने आता निलेश भाऊ शेलार यांनी जरूर सांगितलं असेल गोलंदाजाला की कुठेतरी कमी गतीनं चेंडू हाताळणं गरजेचं आहे. गतीमध्ये परावर्तित केलाय आणि त्या अनुषंगाने पहिला चेंडू डॉट आला.
हो, इथे लो फुलटॉस चेंडू पंचांनी नो घोषित केला. अगदी ओव्हर स्टेपचा हा नो. इथे धावबाची संधी आणि 2 धावा कंप्लीट. आय थिंक पाय पुढे गेला असावा गोलंदाजाचा, त्या अनुषंगाने पंचांनी इथे नो घोषित केलाय. आणि सध्याच्या घडीला इथून मात्र चांगली गोलंदाजी देखील होते. योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला स्वतः अध्यक्ष, त्या अनुषंगाने पंचांचा निर्णय त्यांनी देखील ग्राह्य धरलाय. नो प्लस 2 अशा 2 धावा धावफलकावरती येतात. 3 धावा आपण पाहू शकता धावफलकावरती जोडल्या जातात. परीक्षित शिलार आमच्या समोर जॉईंट आहेत. आज गुणलेखकाची भूमिका त्यांनी आज आमच्या सोबत जोडले. काल आमचे शनीजी अंबारे होते. ओ हा फटका फसला, परंतु फ्री हिटचा चेंडू हा झेल होईल का? ओ झेल तर सुटलाय. मौका भी गया और चौका भी गया. आणि इथे मात्र हा दमदार चौकार. चांगली रणनीती राहिली आहे आणि सध्याच्या घडीला हा चौकार देखील आला. ओ पुण्याच्या झेलची संधी आणि आता झेल कंप्लीट झालाय. फलंदाज बाद दुसरा झटका टीम जय हनुमान नाळिंबीला. फलंदाज आता मात्र सचिन देखील बाद झालेत. दोन्ही बॅटर्स आता सलामीचे तंबूच्या आश्रयाला. मदरशा आतमध्ये पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मदरशा आतमध्ये अतिशालित. धावसंख्या धावफलकावरती 74 आपल्याला पाहायला मिळते. जरी 90 बनले तरी सुद्धा चेस होऊ शकतील यात मात्र शंका नाहीये. परंतु अजून एक षटक शिल्लक आहे. तिथे निलेश शेलार स्वतः येतील यात शंका तर नाहीयेच. परंतु आता सध्याच्या घडीला दिनेश देखील कमबॅक करतोय. एक चौकार जरूर आला, परंतु उर्वरित चांगली गोलंदाजी त्याने केलंय. क्या बात आहे. स्विंग या नमेस डॉट बॉल. हा चेंडू आलाय डॉट. चांगला खेळ राहिलाय सध्याच्या घडीला. आता मात्र सुरुवातीच्या 2 गोलंदाजांनी थोडीशा अधिकच्या धावा दिल्या. तदनंतर निलेश भाऊ शेलार यांनी विकेट्स मिळवून दिली आणि त्याच्यानंतर कुठेतरी षटकार चौकारांचा जी आतिषबाजी चालू होती ती आता मात्र थांबली आहे. ओ हा मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आणखी एक दमदार षटकार आणि अशा पद्धतीनं धावसंख्या जाईल. हो पुण्याच्या स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. आणखी एक झटका टीम जय हनुमान नाळिंबीला. 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 81 धावा.
पहिला चेंडूवरती पहिला विकेट 3 घेतले तर 11,111 रुपयाचं कॅश प्राइज असेल. त्याच म्हणजे आमचे योगेश दादा बनकरी जे उपाध्यक्ष आहेत त्यांच्या वतीनं दिलं जाईल फलंदाज बाद. ओ आता झेल पुनश्च होईल का, परंतु तिथे ओ हो हवेच्या झोकानं हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि हा षटकार. ओ अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढलाय. ओहो गॅप शॉट सिलेक्शन आउटफील्ड फास्ट चेंडू सीमा रेषेच्या बाहेर हा दमदार चौकार. आले होते त्यानंतर पुनश्च संधी मिळाली होती परंतु हवेच्या झोकानं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेला षटकार. आणि आता मात्र हा चौकार मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू अजूनही शिल्लक बॅटची लिडिंग एज. हो थोडीशी दूर होते क्षेत्ररक्षक. जर या षटकामध्ये जरी 3 विकेट्स आले असते तरी सुद्धा त्यांच्यासाठी कॅश प्राइज होते परंतु कौतुक करावं लागेल. 2 विकेट्स घेतले 2 षटक हाताळले आणि चांगली गोलंदाजी देखील केली. विदाउट प्रॅक्टिस सरावाचा अभाव तरी सुद्धा चांगली कामगिरी या मॅच मध्ये. स्वतः अध्यक्ष निलेश भाऊ शेलार करतात स्विंग केलाय क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एका टप्प्यानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर हा चौकार. संख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल तब्बल धावा बनल्यात 96 धावा. आणि आता हा अंतिम चेंडू मधाच्या आतमध्ये टाकला जाईल. मागील मॅच मध्ये देखील 100 धावा बनल्या होत्या. या मॅच मध्ये देखील तसंच चित्र पाहायला मिळते कारण की धावांचा डोंगर इथे रचला जातोय. ओ विकेट आणि इथे षटकार आणि षटकाराच्या मधील धावसंख्या धावफलकावरती 102 102 धावा आणि जिंकण्यासाठी 103 धावेंची आवश्यकता असेल. टीम KS जीवदानी मानिवली या संघ टीम ठाकूरपाडा गोवेदी संघाला विनंती असेल आपण सज्ज राहा कारण की या मॅचचा विनर संघ लगेचच तुमच्याशी फाईट करेल. ही मॅच जो संघ जिंकेल त्या संघासमवेत तुमची मॅच देखील असेल. ठाकूरपाडा गोवेली संघ आपण रिपोर्टिंग करा. येस दरम्यान आमच्या समवेत जोडलेत सन्माननीय
माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत नांदपशी सन्माननीय आनंदा बाबू शेलार साहेब देखील आमच्या मंचावरती आहेत. ते देखील या मॅचचा आनंद घेतात. आणि त्याचबरोबर माजी उपसरपंच सन्माननीय गजाननजी शेलार साहेब देखील या मॅचचा आनंद घेतात. या दोन्ही मान्यवरांचा आम्ही मनपूर्वक सरशार्दिक स्वागत करतोय. आणि आपण पाहतोय मित्रांनो, आई गावदेवी क्रिकेट संघ नांदप आयोजित आई गावदेवी चषक 2026 हा थरार. धावा बनवू देखील शकतात, कारण की आपण पाहिलं तर पहिल्या डावामध्ये 102 म्हणल्यात, आता 103 जरूर बनवायच्यात. आणि त्या अनुषंगाने चांगला खेळ देखील येथून पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाहीये. आणि सध्याच्या घडीला ही मॅच देखील तितकीच महत्वाची पाहायला मिळते. 103 धावा बनवायच्या. आमचे चिंचपाड्याचे समाजसेवक तथा उद्योजक आमचे विष्णू मामा देखील या मॅचचा आनंद घेतात. खरं तर निलेश भाऊ शेलार यांच्यावरती असणारं प्रेम आणि ते सातत्याने जेव्हा जेव्हा त्यांची स्पर्धा असते, तेव्हा जेव्हा त्यांचा संघ खेळत असतो, तेव्हा ते देखील आवर्जून उपस्थित असतात. आणि आता मात्र सलामीची जोडी देखील मधाच्या दिशेने वाटचाल करेल आणि धावा बनवायच्या, जिंकण्यासाठी 103 धावा बनवायच्यात. येस, मॅचला आपण सुरुवात करतोय. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दाखल जाते आणि आय थिंक सो आमची नक्कीच सन्माननीय मोहनजी राऊत साहेबांचं देखील या ठिकाणी मात्र आगमन झालंय. वेलकम दादा, या आपण देखील, आपलं देखील मनपूर्वक सरशार्दिक स्वागत असेल. निलेश भाऊ शेलार आणि त्याच्या सोबतीने करणला आपण पाहतोय. करणकडे देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, सातत्याने युवा कामगिरी त्याने देखील ॲज अ बॅटर, ॲज अ गोलंदाज त्याने देखील चांगली फटकेबाजी केली आहे. आणि सध्याच्या घडीला नितांत आवश्यकता असेल टीम मानिवलीला. आणि स्वतः अध्यक्ष साहेब ॲज अ कॅप्टन आज आज बॉलर देखील चांगली गोलंदाजी केली आहे. आणि आता ॲज अ बॅट्समन देखील आता मधाच्या आतमध्ये उतरले आहेत. आणि त्याच्या समोर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आतिशवरती जबाबदारी आहे. 103 धावा बनवायच्या जरूर आहेत. पहिला चेंडू इथे फुलटॉस चेंडू होता, पंचांनी बीमर घोषित केलाय स्क्वेअर लेगच्या पंचांनी. आणि इथे मात्र पहिला चेंडू भीमर आलाय. जर बॅट लागले असते तर अधिकच्या धावा देखील बनल्या असत्या. वेस्ट ऑफ हाईट्स आपण पाहिली जास्तीची होती, त्या अनुषंगाने इथे मात्र पहिला चेंडू भीमर आलाय. सागर आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या पंचात लगेच त्यांचा हात देखील सरळ झाला होता. फ्रीहिटचा चेंडू पुनश्च नो, आणि हा फटका देखील चांगला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण देखील राहिला. आणि तत्पूर्वी इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. नो पुनश्च आणि स्टेप आउट आपण पाहतोय. अगदी ओव्हर स्टेपिंगचा नो पंचांनी घोषित केलाय. बॅक टू बॅक 2 नो आले, 2 धावा आल्या, 4 धावा. आता मात्र विदाउट एनी बॉल आपण पाहतोय. आणि सुरुवात मी तर म्हणे नांदप स्पर्धेच्या वतीनं मानिवली संघाची चांगली राहिल्या. आणि सध्या आपण पाहिलं निलेश भाऊ शेलार पुनश्च संधी. एबीपी माझाची टॅगलाईन, उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट, गॅप शॉट सिलेक्शन, किलिंग शॉट, टेकिंग गॅप, आउटफील्ड फास्ट. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. निलेश भाऊ शेलार यांच्या बॅटमधून दमदार चौकार.
टीसे धावसंख्या 8 या आकड्यावरती. थोडासा क्रॅम्प जरूर आला असेल. उन्हामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळत असता सातत्याने या सूचना मी मोठमोठ्या स्पर्धामध्ये देखील देत असतो. तुम्ही जास्त पाण्याचा वापर करायचा आणि जर तुम्ही गोलंदाजीवरती येत असाल ट्रॅकवरती येत असाल तर त्याच्या आधी कुठेतरी बॉडीला स्ट्रेच करणं गरजेचं आहे, वॉर्मअप करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही डिरेक्टली जर गोलंदाजी ट्रॅकवरती जाल तर कुठेतरी अशा घटना घडत असतात. नुकतीच आम्ही मुरबाडची स्पर्धा कव्हर केली होती जांभुर्ड्याची. तिथे इतक्या वेळा नक्कीच त्या ठिकाणी मात्र गोलंदाजाला क्रॅम्प आला होता. तितक्या वेळेला पाणी नव्हे तर पेट्रोल तिथे घेऊन जाण्याची वेळ आली होती. एक वेगळी नक्कीच त्या ठिकाणी मात्र आपण रणनीती आखली होती. आमची टेनक्रिक देखील आमच्या समवेत सर्व आमचे ऑपरेटर देखील होते. आय थिंक जांभुर्ड्याची ती स्पर्धा होती आणि तदनंतर आमच्या पंचांना देखील क्रॅम्प आला होता. अशा घटना होत असतात. उन्हाचा तडाखा देखील तितकाच आहे. परंतु आमचे पंच सध्याच्या घडीला योगराजजी बुटेरे आहेत. त्यांना क्रॅम्प फारसा येत नाहीये कारण की फिटनेस त्यांनी देखील बनवलाय. आणि दुसरे आमचे स्क्वेअर लेगचे पंच काल त्यांचा संघ क्वालिफाय झाला शनी, त्या अनुषंगाने आज वेगळी ऊर्जा लगेचच क्वालिफाय झाल्या त्यांच्या संघाला त्यांनी टी शर्ट देखील दिले. आणि आज स्क्वेअर लेगचे पंच आमचे सागर आहेत. त्यांची देखील महत्त्वाची भूमिका, सर्वांची महत्त्वाची भूमिका या स्पर्धेसाठी. सर्व आमच्या आयुष्यक असेल संपूर्ण आई गावदेवी क्रिकेट संघ नांदपचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय आणि फार मोठी मेहनत आहे, त्यांची प्रचंड मेहनत आहे. मी काल देखील उल्लेख केला होता की एखादी स्पर्धा ठेवणे लग्न ठेवण्यापेक्षा देखील कठीण काम आहे. लग्न 3 दिवसाचं असं, स्पर्धा 4 ते 5 दिवसाची असते आणि त्यासाठी देखील मेहनत तितकीच घ्यावी लागते. लेन खेचली त्याच्यावरती पलटवार, वा बाई वा. निलेश भाऊ शेलार यांच्या बॅट मधून मानिवली गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. म्हटलं होतं फक्त बॅटवरती तुम्हाला बॉल घ्यायचा आणि तेच कार्य आता निलेश भाऊ शेलार करतायत. षटकार आलाय. हो, ऑप्स्टिकच्या बाहेर. पंच आमच्याकडे वळतील. पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 15. या धावसंख्येवरती गाड्या नेताना थोडासा विचार आपण करा कारण की आमची मेन लाईन नक्कीच युट्यूबशी तिथे आहे. हो, इथे मिस्टामिंग आणि आता झेल घेतलाय. महत्वाची विकेट. निलेश भाऊ शेलार बाद झालेत परंतु त्यांनी एक स्वप्नमय सुरुवात, एक फ्लाइंग स्टार्ट मिळवून दिलाय. टीम के एस जीवदानी माळवली या संघाला फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिले तर 15 धावा आहेत. मिलन माडी आता मात्र मधाच्या आतमध्ये कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे सदस्य देखील आहेत आणि त्यांच्यावरती देखील तितकीच जबाबदारी असते. परंतु आज ॲज अ बॅटर आता मधाच्या आतमध्ये जबाबदारी घ्यावी लागेल, चांगली खेळी करावी लागेल. ओ फुलटॉस त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर. मिलन माळीच्या बॅट मधून दमदार षटकार. धावसंख्या धावफलकावरती 21. ओहो, आउटफील्ड फास्ट. क्षेत्ररक्षक बीट झालेत. तिथे धावांचा पाठलाग केला जातो आहे आणि तत्पूर्वी जिथे सिंगल होती सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं आणि धावसंख्या धावफलकावरती 23. अजून एक चेंडू शिल्लक आहे षटकातील. 23 बनल्यात आणि आता मात्र धावांचा आलेख उंचावला जातो या षटकामध्ये. मिलन मालीकडे स्ट्राईक आहे. हो, सोडून दिलाय पाहावं लागेल. इथे पंच तटस्थ आहेत आणि हा डॉट बॉल आलाय.
सामना आणि षटक देखील कंप्लीट करायचा, या गोष्टीची आपण नोंद घ्या. चला मॅच ऑन करायची आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण 23 धावा बनल्यात. सुरुवात चांगली राहिली. आता स्ट्राईक हँडला बॅटर करण आहे. हवेचा झोक देखील तितकाच आहे, फक्त बॅटवरती बॉल घेणं बाकी आहे आणि तेच कार्य केलं फलंदाज करणने. पहिला चेंडूवरती भव्य स्वागत, गोलंदाज विशालचं स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं सांगत असताना मधाच्या आतमध्ये करणच्या बॅटमधून हा दमदार षटकार. डीजे तुषार वेलकम आपलं देखील. बॅक ऑफ द हँड गतीनं बीट केलंय, गॅप मोठी आहे आणि चेंडू नॉनस्टॉप सीमा रेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. षटकार त्याच्यानंतर चौकार. धावसंख्या धावफलकावरती 33 धावा. टीत फॉट्यात जशास तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. हो पुढच्या इथे मात्र गॅपशॉट सिलेक्शन आहे. आता क्षेत्ररक्षक पोहोचतोय, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय परंतु एकाच जागेवरती हो मैदानाच्या आतमध्ये झालंय का, डायरेक्ट हिट झालंय आणि यास फिंगर अप. शेवटच्या मोमेंटला मिलनने धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज बाद. षटकार चौकार मारताना बाद झालेला त्याला आवडतो, परंतु अशा पद्धतीने जर धावबाद झाला तर कुठेतरी त्याच्या मळाला देखील खेद निर्माण होतोय. हो आता चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पिच केला, अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढलाय, ऑफ ड्राईव्ह केलं, त्याच्यावरती सिंगल मिळेल आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप आलाय. शैलेश देखील अजून मागे आहे, त्याच्याकडे देखील क्षमता मोठे फटके मारण्याची, परंतु आता संदीप आणि त्याच्या सोबतीनं करणला पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. धावसंख्या धावफलकावरती 35 धावा आहेत. फुलटॉस त्याच्यावरती, इथे फलंदाज बाद, चांगला झेल आणि संदीप शून्यावरती बाद. आणि आता मात्र नवीन बॅट्समन देशात दिनेश 5व्या क्रमांकावरती आलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 35 धावा आहेत. सुरुवात दमदार राहिली होती, परंतु आता विकेट जात आहेत. धावबादची विकेट्स, त्याच्यानंतर मिडल माळेच्या विकेट्स नंतर आता संदीपची शून्यावरती विकेट्स गेल्या. मोहन दादा राऊत आपलं देखील वेलकम या मंचावरती. कारण की जेव्हा जेव्हा निलेश भाऊ शेलार यांचा संघ इन मध्ये असतो, मग अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य मग सगळी कमिटी त्यांच्या नक्कीच सहकार्यात असते. आत्मविश्वास वाढवण्यासाठी इथे लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्राईक एंड वरती आणि अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढले. ओ गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. जिथे सिंगल होती सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं आणि या धावा धावफलकावरती 2 अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 37 धावा आता जिंकण्यासाठी समीकरण उर्वरित चेंडू शिल्लक 18 आणि 18 मध्ये बनवायचे आहेत. धावा 66 धावा अजूनही बनवू शकतात. 22 ची सरासरी पाहिजे,
प्रति षटकामध्ये 22 धावा तुम्हाला बनवायच्यात. पहिल्या षटकामध्ये 23 जरूर आल्या होत्या. आता प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 22 धावा बनवायच्यात. येस कम ऑन डीजे. बावीसची सरासरी गाठायची आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पियुष वरती ही जबाबदारी आहे. पियुष आता सज्ज झालाय नेक्स्ट मॅच साठी. सज्ज राहा टीम गोवेली ठाकूरपाडा. हो स्विंग केलाय, क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न इथे होणार नाहीये आणि आता मात्र एक धाव मिळाली आहे. पियुषला आपण पाहतोय आणि त्याचबरोबर आपण विचार केला तर आता 22 धावा प्रति षटकामध्ये तुम्हाला बनवायच्या. त्या अनुषंगाने सिंगल डबल नव्हे तर षटकार चौकारांना डील करणं गरजेचं आहे. यात मात्र शंका नाहीये. लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्राईक एंड वरती दिनेशला आपण पाहतोय. गोलंदाज तयार. ओ फटका हा देखील चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन. एका टप्प्यानं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. दमदार चौकार. आता या गाण्याची चर्चा जरूर इंस्टाग्राम मध्ये होते, परंतु इथे चर्चा होईल या फटक्याची. पूल केलाय आणि चेंडू बॉन्डी लाईनच्या बाहेर गोल सीमारेषा पार. संघर्षाचा बिगुल वाजलाय. संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार. प्रति षटकामध्ये तुम्हाला 22 धावा बनवायच्या होत्या. 5 चेंडूमध्ये 21 आलेत. आता तर एक षटकार किंवा एक चौकार जरी आला तरी कमबॅक होईल मानिवली या संघाचा. यात मात्र शंका नाही आहे, कारण की आता ज्या धावा बनवायच्या होत्या त्या धावा या षटकामध्ये बनलेल्या आहेत. अजून एक चेंडू शिल्लक आहे आणि जर इथून चौकार किंवा षटकार आला तर मग अजूनही धावा कमी बनवाव्या लागतील. सरासरी कमी होईल, यात मात्र शंका नाही आहे, कारण की ही स्पर्धा देखील तितकीच महत्वाची आपण पाहतोय. इनिंग देखील चांगली साकारली जाते. चांगला खेळ देखील इथे आपल्याला पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाहीये.
फुलटॉस त्याच्यावरती फुलटॉस आणि झेल ड्रॉप आणि कॅश ड्रॉप पाहायला मिळाली आणि जीवनदान आज अ बॅटर दिनेशला. सामना कधी कुठे जाऊ शकेल यात मात्र शंका नाहीये. 3 षटकामध्ये 66 बनवायच्या होत्या, प्रति षटकामध्ये 22 हव्या होत्या, 22 आल्यात. आता अजूनही प्रत्येक षटकामध्ये 22 धावा येणं गरजेचं आहे. मधाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक 12 मध्ये बनवायच्या 44 असेल वेळ आपल्याकडे. देऊयात संधी आमच्या डीजे मास्टरला आणि ऐकूया त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. येस, ओ टू डीजे डीजे परेश. नाथ घोटसई संघ तिथे दाखल झाला. त्या अनुषंगाने आपण जास्तीचा अधिकचा वेळ घेऊ नका. चला मॅच ऑन करायच्या. 12 चेंडू आणि 12 मध्ये बनवायच्या धावा 26-40, 22 धावा प्रति षटकामध्ये बनवायच्यात. चला मॅचला सुरुवात करायची आहे. हो, फटका हा देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतायत त्यांच्या आवाक्याच्या दूर. एका टप्प्यानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. या क्रीडांगणावरती जर आपण आधीचा विचार केला तर नक्कीच कुठेतरी खड्डे वगैरे असायचे, खडे असायचे, परंतु आता हे क्रीडांगण सुसज्ज झालं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये लश ग्रीन आउटफील्ड देखील आपल्याला पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाहीये. फुलटॉस आणि फुलटॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. काऊ कॉर्नर बॉन्डी लाईनच्या बाहेर. हा दमदार षटकार. दिनेशने जर सामना जिंकून दिला तर सन्मान्य चंद्रकांत गायकर यांच्या वतीनं दिनेशसाठी 501 रुपयाचं कॅश प्राइज देखील असेल. 10 धाबा तर आल्यात. चांगली सुरुवात. हो, आता रायझिंग अँड सरप्रायझिंग. थोडासा इथे लेन खेचली गोलंदाजाने आणि त्याच्यावरती इथे हा डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगली सुरुवात राहिली आहे. दिनेश एका बाजूने किल्ला लढवतो, मला आतमध्ये त्याला साथ देतोय करण. सुरुवात दमदार राहिली आहे. बॅक ऑफ दी हँड गतीनं बीट केलं होतं, आधी परकलं आणि त्याच्यावरती स्विंग केलाय. मिड विकेट बॉन्डी लाईनच्या बाहेर. आणखी एक धमाकेदार स्ट्रोक षटकार.
28 धावा. ओ हा फटका देखील गॅप शॉट सिलेक्शन. एका टप्प्यानं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. दणदणीत कणकणीत चौकार. आणि 24 धावा. वैयक्तिक आपण पाहिलं तर 43 या आकड्यावरती दिनेश देखील खेळतोय. 11 चेंडू आणि 43 धावा त्याने देखील बनवल्यात. हो इथे मात्र मिनी हेलिकॉप्टर उडवलाय. क्या बात आहे. चांगला स्ट्रोक. एक धाव तर घेतलीये. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये कारण की आता दिनेश स्ट्राईक घेतीये आणि आता मात्र या षटकामध्ये 21 आल्या. त्या अनुषंगाने आता येणाऱ्या षटकामध्ये 23 धावा बनवाव्या लागतील. 3 षटकामध्ये 22 ची सरासरी गाठायची होती. 22 आल्या तिसऱ्या षटकामध्ये आणि त्यानंतर आपण पाहिलं तर या षटकामध्ये 21 आल्या. आता अंतिम षटकामध्ये 23 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. कमालीची या ठिकाणी मात्र कामगिरी राहिली आहे. मी आधी देखील म्हटलं होतं 103 धावा आहेत बनवायच्या. त्या धावा चेस होऊ शकतील आणि तसं नक्कीच मधाच्या आतमध्ये समीकरण देखील पाहायला मिळतोय. आता इथे मात्र कॅल्क्युलेशन हाच करावा लागेल दिनेशला की 6 चेंडूमध्ये 4 षटकार मारायचे आहेत. हा कॅल्क्युलेशन करावा लागेल कारण की 23 धावा आता बनवायच्यात. समीकरण देखील कठीण आहे परंतु तरी सुद्धा इथे मात्र सध्या कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीची फटकेबाजी दिनेशची राहिली आहे. 23 धावा बनवायच्यात. चेंडू शिल्लक आहेत 6. पहिल्या षटकामध्ये 23 धावा बनल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये पियुषने 22 खर्च केल्या आणि चौथ्या षटकामध्ये विशालने 21 धावा खर्च केल्या. आता 23 उर्वरित आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज शुभम वरती ही जबाबदारी आहे. 5ही गोलंदाज इथे मात्र वेगवेगळे पाहायला मिळाले. 6 चेंडू आणि 23 धावा. समोर बॅटर दिनेश. पहिला चेंडू फुलटॉस. गॅप तर तिथे फार मोठी बॅकअप येतोय. एक धाव घेतली आहे. स्ट्राईक एंड वरती फेकी राहिली आणि तत्पूर्वी 2 धावा घेतल्या जातात. कारण देखील स्ट्राईक सातत्याने देतोय दिनेशला कारण की त्याला देखील माहित आहे इथे मात्र दिनेशचं स्ट्राईक वरती राहणं गरजेचं आहे. आणि आता जिंकण्यासाठी फक्त 21 धावा बनवायच्या आहेत. 3 षटकार कंपल्सरी मारावे लागतील. ती क्षमता दिनेशकडे आहे आणि वैयक्तिक आता सध्याच्या घडीला तो खेळतोय तब्बल 46 या धावसंख्येवरती. ओ इथे पूल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल राहिलाय आणि हा चेंडू आलाय डॉट. एक्स्ट्रा जास्तीचे सफल झाले त्या अनुषंगाने कुठेतरी हा डॉट चेंडू पाहायला मिळाला परंतु मॅच अतिशय रफ अँड टफ पाहायला मिळते की हे जीवदानी मानवली संघाने देखील चांगली कंबर कसली आहे. निलेश भाऊ शेलार यांनी एक फ्लाइंग स्टार्ट करून दिला होता. पहिल्या षटकामध्ये 23 धावा बनवल्या होत्या. तदनंतर 83 विकेट्स. तदनंतर आपण मिलनची विकेट्स. हो बॉलिंग एकदम जबरदस्त सुरू आहे. हो हा मोका होता की चौका होता आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. या फटक्याचे जणू काही चटके लागलेत टीम नाळिंबीला. दमदार चौकार. डेफिनेटली हिट परंतु संघर्ष केला फलंदाज दिनेशनं. 50 धावा त्याच्या बॅटमधून बनल्या आणि शेवटच्या मोमेंटला तो झालाय बाद.
साठी आणल्या होत्या. हा चेंडू सोडला वाईट. निलेश भाऊ शेलार आपण देखील मंचावरती या सामना संपल्यानंतर, कारण की आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं केला जाईल. मोहनजी राऊत आपण देखील या. आमचे योगेशजी बनकरे या आपण देखील या. सन्मान जरूर झालाय, परंतु पुनश्च या ही त्रिमूर्ती पुनश्च पाहायला मिळेल. फलंदाज बाद आणि सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय टीम नाळिंबीनं. नाळिंबी संघ लगेचच टॉससाठी या. निलेश भाऊ शेलार यांनी देखील चांगली गोलंदाजी केली, चांगली फलंदाजी केली, काही हरकत नाही. पहिली मॅच चांगली फाईट देखील झाली आहे, संघर्ष केला. कौतुक असेल दिनेश ज्यांनी 50